भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी कैलास पाटील यांची निवड। भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्षपदी उद्योजक कैलास पाटील यांची दुसऱ्यांदा निवड झाली। कैलास पाटील हे 1990 पासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत। बालपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी जोडलेले असलेले उद्योजक कैलास पाटील यांनी पक्षाच्या विविध आघाड्यांवर जसे की व्यापारी आघाडी, उद्योग अशा अनेक आघाडींवर काम करत नेहमी समाजकार्यात अग्रेसर भूमिका बजावली आहे। त्यांच्या निवडीमुळे ओबीसी समाजामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। त्यांनी युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अभियानाच्या माध्यमातून ओबीसी समाजातून नवीन उद्योग घडवण्याचा त्यांचा मानस आहे। विशेषतः 5 महत्त्वाच्या इंडस्ट्रीज विकसित करून युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर त्यांचा भर आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असताना हा कुंभमेळा आम्हाला 12 वर्षांनी मिळणाऱ्या सेवेचा जास्तीत जास्त सहभागी होऊन आपल्या साधुसंतांची व भाविकांची सेवा करायला मिळणार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त आयोजनातही उद्योजक कैलास पाटील यांचा सक्रिय मोठा सहभाग असणार आहे। सामाजिक बांधिलकी, कार्यतत्परता आणि पक्षनिष्ठा या गुणामुळे त्यांना मिळालेल्या या जबाबदारीमुळे भाजप संघटनांना आणखीन बळ मिळणार आहे। यावेळी उद्योजक श्री कैलास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण तसेच भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री सुनील बच्चावसर यांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। सर्वप्रथम मी माझ्या परिवाराचं म्हणजे मी माझ्या भाजप परिवाराचं खूप खूप आभारी आहे की मला दुसऱ्यांदा ओबीसी जिल्हाध्यक्षपदी निवड करून माझा जो गौरव केला त्याबद्दल मी आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ, आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण आणि आमचे जिल्हा अध्यक्ष, माझे सन्मित्र, माझे मार्गदर्शक सुनील सर बच्छाव यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती नक्कीच सार्थ ठरवू। आगामी कुंभमेळा आहे, ओबीसींचे जे काही प्रश्न आहेत त्यावर नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू। गेल्या अनेक वर्षांपासून मी जो एक कार्यकर्ता म्हणून, स्वयंसेवक म्हणून जे काम करत आलोय त्याची कुठेतरी दखल घेत, माझ्या कार्याची कुठेतरी दखल घेत, हा जो पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवलाय दुसऱ्यांदा, तो नक्कीच आणखीन चांगल्या प्रकारे मोठी टीम ओबीसीची उभी करू की जेणेकरून पक्षाला त्याचा, आमच्या टीमचा नक्कीच फायदा होईल। येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात जिल्हा स्तरावर भाजप ओबीसी मोर्चाची कोणती भूमिका असणार आहे भाऊ, काय सांगा? की भाजप ओबीसी मोर्चाची, आता मी त्र्यंबक निवासी असल्यामुळे तिथले 12 आखाडे, गंगा गोदावरी चौगम, कुशावर्त तीर्थ, महामृत्युंजय, त्र्यंबक राजाचा परिसर, की जेणेकरून आमच्या टीमकडनं आलेल्या भाविकांसाठी सुखसोयी, पाणी, स्वच्छता, म्हणजे ग्राउंड लेवलला पासून जी पक्षश्रेष्ठी जबाबदारी देतील ती तर आम्ही करणारच, पण आमच्या वतीनेही, ओबीसीच्या टीमच्या वतीने की अशी यंत्रणा उभी करणार आहे की जेणेकरून कुठल्याही आलेल्या भाविकाला त्रास होणार नाही, स्वच्छता ठेवणार, त्यांना पाणी, फूड या बाकीच्या गोष्टी, त्याच्यानंतर साधू संतांच्या काही समस्या असतील तिथे रोज जाऊन त्यांच्याशी विचारपूस, चर्चा करून, त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या ज्या अडीअडचणी असेल त्या सोडवण्याचा 101% प्रयत्न करणार। आपल्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाच्या युवकांना राजकारणात व समाजकार्यात कशी संधी उपलब्ध करून देणार आहात? सगळ्यात महत्त्वाचं की मी गेल्या 92 पासून सामाजिक क्षेत्रात आहे, औद्योगिक क्षेत्रात आहे। मी 92 पासून इंडस्ट्रीजमध्ये आहे, माझी स्वतःची इंडस्ट्रीज पण आहे, धार्मिक क्षेत्रात आहे। जे आमचे देशाचं नेतृत्व आहे, आज जगाचं नेतृत्व म्हटलं तरी हरकत नाही, जगाचं लाडकं नेतृत्व, आमचे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे मार्गदर्शन आणि यांच्या सूचना, यांचे दिलेल्या ओबीसींकरता, 12 बलुतेदारांकरता ज्या
फॅसिलिटीज आहे, जे अनुदान आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. ते स्टार्टअप इंडियातनं असो, स्टँडअप इंडियातनं असो, की जेणेकरून नवीन उद्योजक तयार झाले पाहिजे ओबीसी वर्गातले. हा माझा सगळ्यात मोठा मानस असेल. वाहतूक असेल, पाणी असेल, स्वच्छता, आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधांबाबत आपलं काय मत आहे, काय सांगा? नक्कीच आमचे लाडके गिरीश भाऊ जे आता कुंभ समितीचे अध्यक्ष आहेत आणि पालकमंत्री पण तेच आहेत असं आम्ही समजतो, की त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याकडे जलसंपदा पण आहेच, की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना सगळ्या सुखसुविधा आणि आत्ता मागे पर्यावरण मंत्री ज्या भेट देऊन गेल्या त्र्यंबकला, त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलंय की आपण पर्यावरण पूरक हा कुंभ साजरा करूया, की जेणेकरून कुठली पर्यावरणाला हानी होणार नाही, जेणेकरून पर्यावरण पोषक राहील. अशा सगळ्या गोष्टी आम्ही करण्याच्या ठरवल्यात. कुंभमेळ्यात लाखो भाविक येत असतात, त्यासाठी ओबीसी समाजाच्या सेवाभावी संस्थांचा सहभाग वाढवण्याचं काही आपलं आहे का? 100% जे ओबीसी संस्था आहेत, की जेणेकरून त्यांना कदाचित आमच्या याच्या जरी नसल्या, पक्षाच्या नसल्या, पण एक आपल्या इथे हा सगळ्यात मोठा त्र्यंबक नाशिकला इव्हेंट आहे, जो आम्हाला 12 वर्षातनं एकदा संधी मिळते की या सगळ्या भाविकांची सेवा करण्याची, आणि तिथे आम्ही कुठेही कमी पडायला नको. हा आमचा सगळ्यात मोठा मानस आहे. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.